राज्यातला राहिला ना मला हे मात्र इथे सगळं गोष्ट म्हणाला की मराठी हो म्हणजे सरसकट होतं नियमामध्ये तरतूद करा. मला एवढं म्हणजे 13 महिने झालं अभ्यास करतोय. शिंदे समितीचा अभ्यास संपलेला आहे. सरकार नाटक करतं. याची डायरेक्ट मंजुरी अंमलबजावणीच पाहिजे. याच्यात ऐकतच नाही. तुम्ही म्हणता बुवा आता आम्ही निर्णय लागू करा, राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतल्या तर 15 दिवस त्याला चालणारच नाही. अंमलबजावणीचंच कागद हातात पाहिजे. उद्या सकाळपासून या दोन्हीकडचे प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे आणि सातारा संस्थांच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र उद्या सकाळपासून घ्यायला सुरुवात केली. असेच आदेश सूचना पाहिजे. अंमलबजावणी कशी अंमलबजावणी तुम्ही उद्या त्याला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या हातात देणे, उद्या प्रत्येक तहसीलदारच्या हातात देणे गॅजेट तिथं नोंदी आहेत. या नोंदीप्रमाणे लगेच प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला चालू करा. नोंदी समजा 100 नोंदी आहे आणि 100 कोण व्यक्ती आहेत ते माहिती एवढेच येत त्या गावात जे आत्ताचे मराठी आहेत. संबंध कसा लावायचा. मग ते दुसरं कोणा सगळं लावतात. समजा माझे आजोबा सर्टिफिकेट नाही आहे पण ते हैदराबादमध्ये होते. हैदराबाद गॅजेटवरचं दादा आम्ही केलेल्या अभ्यासानुसार असेल तुमच्यापेक्षा हुशार आणि कुणी नाही त्याचं आमचं कोणी चुकून नाही. पण उदाहरणार्थ एखादं गाव उदाहरणार्थ अंतर्गत उदाहरण तिथं त्या काळी 100 लोक दाखवले तुमच्या म्हणण्याप्रमाणे 100 पण नावं नाही ते आडनाव दिले. मग ते धड मराठा आणि ते धड कुणबी नाही. मग आताचा मराठा जे तोच ते 100 आहे. समजा आज गावामध्ये 500 लोक आहेत ते सगळे मराठा नाही तर ते कुणबी म्हणजे कुणबी आहेत हे कसं ठरवायचं. ते काय गॅजेट सांगते ना. नावं नाही मग ते कुणाचे म्हणून ते 100 लोक कुणबी होते त्याच्यासाठी काहीतरी पद्धत आम्हाला ठरवावी लागेल ना. काय बघायचं बघा त्या काळाचा आधारच सुद्धा असा आहे की हेच मराठीचे कुणी दुसरे कुणी नाही. ते गॅजेटच आमचं आहे. गॅजेटच आमचं ते दुसऱ्याच आहे का. आडू घुसू नका तुम्ही काय करता तुम्ही करता कन्फ्युजन म्हणून सगळं लोड हे गॅजेटच मराठीसाठी कन्फ्युजन होईल कोणाचं कोण ठरायचं काय करायचं म्हणलं मग ते झालं आडमोठेपणा. ते गॅजेटच आमचं आहे. ते गॅजेटमध्ये असणारा मराठा हे कुणबी दुसरा कोणी कुणबी सांगा मग चला. बाकीच्याला तर आरक्षण आहे. बाकीच्या जाती जर म्हणावं ते आहेत बाकीच्या जाती म्हणावं तर बाकीच्या जातीला सगळ्याला आरक्षण आहे. असं काहीतरी माहिती झालं का जरी त्याच्याकडे कुंडीचे रेकॉर्ड वगैरे नसले तरी शेतीवादी होती अमुक होती हे पुरावे कोणी दिले की त्याला असं काहीतरी गॅजेटच असं सांगते मराठवाड्यातला मराठा जो कुणबी त्याच्यामुळे तिथं तडजोड नाही. तुम्ही काही नाही. आता काय सरकार असलं तुम्हाला शेवटी समिती असं तुम्हाला सभा जाईल तुम्हाला जे समजतं तसं करतं तसं करतं. ते जर सरकार म्हणलं तू आता 13 महिने झाला अभ्यास करतो बाबा समिती घे इकडं अहवाल आम्हाला करा ते रात्रीच करते. आता नाही परवा दिवशी 29 जाती घातल्या त्या कशा घातल्या नाही ऐकू तर कोणाला आत्ता परवा झाली 21 तारखेला 29 जाती आरक्षण नोंदी नाही खांदी नाही काय नाही काय नाही पण आमच्या नोंदी आहे. त्यामुळे आम्हालाच नुसतं बाबा शास्त्रशुद्ध पद्धतीनेच आमची पूजा करायची आणि तुमची पूजा कशी होती घंटी वाजली तरी तुमची पूजा झाली. आमच्याला नाही लगेच तांदूळच पाहिजे गुलालच पाहिजे तुम्ही अगरबत्त्याच नाही आणल्या तुमच्याला काही असं होत नसते जमतं म्हणते वाजव फक्त घंटी असं नाही. मग ते कोणतीच आहे की तालुक्याची तालुक्याची जिल्हा नाही आहे तिकडचे म्हणजे जे 5 जिल्हे होते हैदराबाद गावणे आपला जिल्हा गाव न्याय आहे त्याच्यामध्ये गाव न्याय नाही तालुका न्याय जिल्हा न्याय ते गॅजेटवर काय करतोय जिल्हा न्याय आहे गावणी आहे पण असं ना त्याचं गावणे जिल्हा न्याय जिल्हा
हैदराबादमधले जे 5 जिल्हे होते हां ते जिल्हानिहाय आहे. मग त्या जिल्ह्यातला तो जिल्ह्याची जी संख्या दाखवली 1,97,000 आता काहीतरी गाव न्याय कशी वाटायची काय काहीतरी करायची? 87,000 दाखवली हं. ते गॅझेटेड मराठी हे तर मान्य आहे तुम्हाला हां. ते गॅझेटेड मराठीसाठी म्हणजे कुंडीसाठी आज परत जिल्ह्यातला मराठी त्या काळचा आता ती संख्या जोडायची पूर्वीची का 5,000 असते आणि आताची का 20,000. हा तर ती मराठीतच वाढली पोरं वाढली ती बाहेरची कोण नाही आहे तसं नाही ना बाहेर काय आहे हे उलट बाहेर गेले तर हे कदरून बाहेर गेले तर तिकडे यार काय ती लोकांचं सोनं पिकत सगळे दगड गोटे घेत मराठवाड्यातून उलट कदरून बाहेर गेले तिथं कोणी त्यासाठी प्रोसेस करावं लागेल तर त्याचं हे डॉक्युमेंट पहा 7/12 पहा आमचं पहा काही 13 महिने मग हा सर आजचा विषय आला लागू केल्याच्या नंतर तुम्ही ती प्रक्रिया सुरू करा म्हणून आपण म्हटलं की हे आपल्याला मान्य आहे हे तत्त्वता तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे फक्त आता ते सिस्टममध्ये तुम्ही लागू केल्याच्या नंतर प्रोसिजर करा 7/12 बघा तुम्हाला बघा त्याच्यात 7/12 जमीन आहे का आहे गृह चौकशी काय करणार तुम्ही 7/12 जमीन आहे का दुसरं काय करणार कुंडीचं प्रमाणपत्र द्यायचं मला मराठीजवळ जमीन आहे का त्या काळामध्ये जमीन होती का त्याची काही त्याला वावरत नव्हते दुसऱ्या तिथं काम करत होता तरी महसुलासाठी त्याचं नाव घेत होते काय करता दुसरे तिथं मजुरी करत होते तो मग व्यवसाय काय काय केला त्यावेळेस निजामाला इंग्रजाला त्यांनी काय करतो तो शेती करतो कोणाची करतो ती यांची पटायला केली टाकला मग करासाठी ती होती ते कर वसूल करण्याचा भर होता त्यांचा पुढं चालून त्यांनी जमीन घेतली मग काय कोण नाही तर प्रक्रियेसाठी वेळ द्या अशी मागणी शिंदे समितीकडून करण्यात येते पण त्याचबरोबर 13 महिने अभ्यासासाठी तुम्ही घेतले आता आणखी वेळ कशाला हवाय असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत सातारा गॅझेट हैदराबाद गॅझेट यांच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र द्या असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे आणि उद्या सकाळपासून प्रमाणपत्र द्यायला नियमात आणावं लागते अशा लोकांना काम करणार मला करा मला नेम लागत होतं बाकी लागत नाही पण घ्यायच्या आत्ता बोलतो सर आत्ता घातलं तुम्हाला नाही बोलता येणार आम्हाला तुम्हाला नाराज होणार खूप खुशी हो त्यामुळे आम्ही तुमच्या नाराज आम्ही तुम्हाला बोलत नाही चालेल सांगितलं तसं तुम्हाला करायला लागतं काय लागत बाकी तुला हवालनं तरी घ्या करावं इतके मराठी येत म्हणून मराठी मुंबईला आले आणि शनिवार रविवार आज जर झालं नाही तर एक मी मराठी मी तुम्हाला सर घेऊन राहणार नाही फक्त सिरियस मी जरी सांगतो कारण 58 लाख लोकांचा विश्वास जात नाही आमच्या आंदोलनाचे टप्पे झाले शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्राचा मराठा भेटणारच आणखी ना 5-7 दिवस त्यांच्या हातात आणखी वेळ गेलेली नाही आज रविवारी शनिवार असं नाही की शनिवार शनिवार रविवार शनिवारी मराठा तुम्हाला आणखीन 6-7 दिवस मराठवाड्यातला मराठा खलास प्रमाणपत्र उद्यापासून वाटत मराठवाड्यात जास्त ग्रेव आहे हॅलो 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 तर 13 महिने अभ्यास केलाय आता मुदत कशासाठी हवी आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणतात तर 6 महिन्यांचा वेळ शिंदे समितीकडून आणखी मागण्यात आलेला आहे पण त्यावर पुढच्या शनिवारी रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही असं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेलं आहे पुढच्या शनिवार रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही सगळे मराठे हे आंदोलनासाठी मुंबईत असतील असं मोठं विधान त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे सातारा गॅझेट हैदराबाद गॅझेट यांच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र द्या असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणतात शंभूराजे देसाई साहेबांनी आणलेलं 13 महिने झाले माझ्या लेकरच वाटव व्हायला हो माझी तळमळची नाही तर मला काय घेऊन खायचं आहे का काय ते तुम्ही म्हणता वेळ द्या आणखी तुम्ही काय 2 महिन्याचा काय वेळ नाही काय मला खायचं आहे का काय घेऊ पोरायचं लय जेवायला व्हायला बघू आपण मी काय कुठल्या पद्धतीने द्यायचं आपल्याला त्यांनी दिल्यानंतर आपलं पण त्या संख्येनुसार मराठवाड्यातला मराठा कुणबीच
त्याच्यात तडजोडच नाही, नसतं तर ठीक होतं. आहे राव 2 दिवस आपण पाहिलं म्हणलं मराठवाड्यात एक माणूस नाही, किती लाखात निघाला राव. काहीतरी सांगायचं आणि वाटोळं करायचं, त्याच साहेब नाही तडजोड, त्यात नाही. कशाच्या आधारे त्याच्या आधार आम्हाला खालच्या अधिकाऱ्यांना जरा बैठक घेऊन त्यांना सांगून त्यांना अंमलबजावणी केल्यावर रातभर सांगा त्यास असं कर चल. मराठवाड्यातला मराठा कुणबी ज्याच्या गावात मराठा हैदराबाद गॅझेट वेळच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होऊ द्या.